सुनेत्रा पवारांचा बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा दिवस। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांची स्टेजवर चांगलीच गर्दी होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या नियोजित कार्यक्रमांमुळे अर्ज भरायला येणार नाहीत असं आधीच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं। पण अर्ज भरण्याआधीच्या मेळाव्यात मंचावरती एकनाथ शिंदे आले आणि एकच चर्चा चालू झाली। एकनाथ शिंदे अचानक कसे काय आले? बरं, फक्त आले नाही तर त्यांनी भाषण देखील केलं। ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं म्हणत त्यांनी अजितदादांच्या आठवणी देखील जागवल्याचं पाहायला मिळालं। पण एकनाथ शिंदेंचं सुनेत्रा पवारांच्या अर्ज भरण्याच्या दिवशी बारामतीला येणं हे दिसतं तितकं साधं सोपं आहे का? यामागे नेमकं काय राजकारण शिजताना दिसतंय आणि एकनाथ शिंदेंची ही तिरकी चाल भाजपला कशी गोत्यात आणू शकते, पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याने आज बारामतीत होणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाची झळ आजच्या सभेतनं दिसणार का याची चर्चा होत होती। मात्र आजच्या सभेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी आपण आजवर दादांना साथ दिली आणि इथून पुढे वहिनींसोबत राहू अशा आशयाची भाषणं केली आणि राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष हा काहीसा निवळलाय का असं चित्र निर्माण झालं। पण या सगळ्या घटनांमध्ये चर्चा झाली ती एकनाथ शिंदेंच्या एंट्रीची। एकीकडे केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या जागी आज चंद्रशेखर बावनकुळेंना बारामतीत पाठवलेलं। पण एकनाथ शिंदे मात्र नियोजित असा दौरा नसताना देखील स्वतः बारामतीत आले। सुनेत्रा पवारांसाठी त्यांनी भाषणही केलं। शिंदेंनी केलेली ही कृती राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे। शिंदेंच्या बारामतीत येण्याची एवढी चर्चा होण्यामागची 3 महत्त्वाची कारणं समोर येतात। यातलं पहिलं कारण म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचं असणारं भविष्य। 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप जवळपास स्वबळावरती निवडणुका लढवेल आणि सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल याची चर्चा सातत्यानं होत असते। मागे विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुबड्या बाजूला सारायच्यात असं विधान केलं होतं। तेव्हा भाजपचे मनसुबे हे स्पष्ट झाले होते। भाजपमध्ये सातत्याने होत असणारे पक्षप्रवेश इथपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये असताना सुद्धा मित्र पक्षांच्या विरोधात लढवलेल्या निवडणुका यामुळे भविष्य काळात भाजप सोबत राहून सुद्धा शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी समोर स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान असणार आहे। अशा परिस्थितीत एकमेकांचा आधार होण्याची संधी एकनाथ शिंदे साधताना दिसतात। अजितदादांच्या राष्ट्रवादीला देखील भविष्याची निश्चितपणे चिंता आहे। अशा परिस्थितीत विरोधक अजूनही कोमात असताना भविष्यात भाजप विरोधात 2 हात करायचे असतील तर एकट्याने काही होणार नाही। अशा वेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीशी जवळीक कामी येऊ शकते आणि या विचारातनच एकनाथ शिंदे सध्या दादांच्या पक्षाशी सलगी करताना दिसतात आणि बारामतीत येत एकनाथ शिंदेंनी याच दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आहे असं म्हणता येतं। एकनाथ शिंदे तिरकी चाल खेळतात याचं दुसरं कारण दिसतं ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकमेकांची असणारी गरज। 2029च्या लोकसभा आणि विधानसभा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। खरं तर या निवडणुकांना अजून जवळपास 3 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे। पण असं असलं तरी भाजप अनेक ठिकाणची गणितं आत्तापासूनच आखत असल्याचं चित्र आहे। जर आपण राहुरीचंच आत्ताचं उदाहरण घेतलं तर शिर्डी आणि नगर दक्षिण जिंकण्यासाठी नुकतंच प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत केलेली हातमिळवणी पाहिली तर भाजप किती लॉंग टर्मच्या राजकारणाचा विचार करते हे लक्षात येतं। अशा परिस्थितीत भाजपच्या स्पीडला मॅच करायला एकनाथ शिंदेंनी सुद्धा 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये नुकतीच संपर्क प्रमुखांची घोषणा केली आहे। थोडक्यात शिंदे देखील तयारीला लागलेले आहेत। पण आपण एकटे असू तर भाजप भाव देणार नाही याची कल्पना शिंदेंना आहे। अशा परिस्थितीत जिथं जिथं शिंदे कमी आहे तिथं अजितदादांची राष्ट्रवादी त्यांच्या साथीला धावून येऊ शकते। थोडक्यात काय तर कोकणामध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेत वितुष्ट असलं तरी ते संपून भाजपला तिथे वाढू न देणं, पश्चिम महाराष्ट्रात दादांच्या राष्ट्रवादीच्या साथीनं आपला दावा भक्कम करणं, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपचा वारू रोखण्यासाठी आतापासून प्रयत्न करणं आणि मुंबईत सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण करणं अशी रणनीती शिंदे अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत आखू शकतात। दुसरीकडे विलिनीकरणाच्या चर्चा आता थांबलेल्या असताना कुठेतरी मराठा नेत्यांचं वर्चस्व असणारी दादांची राष्ट्रवादी ओबीसी नेत्यांच्या वळचणीला गेलेली अशी टीका होतीये। अशा वेळी मराठा आयडेंटिटी असलेले एकनाथ शिंदे दादांच्या राष्ट्रवादीला पुन्हा मराठा राजकारणाचं व्हॅलिडेशन मिळवून देऊ शकतात। या सगळ्यामध्ये दादा गेल्यापासून आपल्याला कोणी वाली नाहीये अशी अवस्था राष्ट्रवादीतल्या नेत्यांची झालेली आहे।
अशा वेळी सातारा जिल्हा परिषदेत ज्याप्रमाणे भाजपसोबतच्या राड्यात अजितदादांच्या पक्षातले मंत्री मकरंदाबा पाटील यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे भक्कमपणे उभे राहिले आणि दादा नसले तरी मी सोबत आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ते गरजेचं आहे. त्यामुळे जरी आपण भाजपसोबत महायुतीत असलो तरी भाजप आपल्याला केव्हाही संपवू शकते, भाजप आपल्यातली माणसं फोडू शकते, याची जाणीव शिंदेच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला आहे. अशा परिस्थितीत एकमेकांना साथ देत भाजपशी भविष्य काळात दोन हात करण्यासाठी एकनाथ शिंदे आतापासूनच राष्ट्रवादीला जोडून घेत आहेत असं म्हणता येतं. आता शिंदेची तिरकी चाल जी आहे त्याचं तिसरं कारण दिसतं, ते म्हणजे भाजप समोर बार्गेनिंग वाढवणं. एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगर होणार, शिंदेचं महायुतीतलं महत्व वाढणार, अशा चर्चा मीडियामध्ये जोरदार चालू झाल्या होत्या. पण त्यानंतर नाशिकच्या अशोक खरातचं प्रकरण बाहेर आलं आणि या सगळ्या चर्चा बॅकफुटला पडत शिंदेचं खरात कनेक्शन चर्चेत आलं. शिंदे डॅमेज झाले. दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात उद्धव ठाकरेंचं केलेलं कौतुक, ठाकरेंसोबत बंद दाराआड झालेली चर्चा आणि आदित्य ठाकरेंचं थेट मोहित कंबोजच्या मुलीच्या बर्थडे पार्टीला जाणं, अशा घटनांनी भाजप आणि ठाकरे जवळ येत आहेत हे स्पष्ट झालं. पण या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेची वाढती बार्गेनिंग पॉवर कमी करायला आणि त्यांच्यावरती वचक ठेवायला देवेंद्र फडणवीस असे डाव आखतायत असंही बोललं गेलं. त्यातल्या त्यात मधल्यामध्ये गणेश नाईक सातत्याने शिंदेंना धारेवर धरतच असतात. थोडक्यात महायुतीत असताना देखील एकनाथ शिंदेंवर कंट्रोल कसा ठेवता येईल यासाठीची भाजपची सतत धडपड चालू असते. अशावेळी शिंदेंना अजितदादांच्या राष्ट्रवादीची देखील साथ मिळाली तर अर्थातच भाजपवरचा दबाव वाढवण्यासाठी शिंदेंना त्याचा फायदा होऊ शकतो. अजित पवार हयात होते तोपर्यंत ते फडणवीसांच्या जवळचे म्हणून ओळखले जायचे. दादांना सोबत घेऊन शिंदेंवरती कंट्रोल ठेवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न असायचा. पण आता दादा नसताना दादांच्या पक्षातल्या नेत्यांना जवळ करण्यासाठी शिंदे प्रयत्न करतात. शिंदेंवर वचक ठेवण्यासाठी फडणवीसांनी दादांना जवळ केलं. आता तेच शिंदे फडणवीसांवर वचक ठेवण्यासाठी दादांच्या राष्ट्रवादीला जवळ करतात असं चित्र दिसतं. अर्थात दादांची राष्ट्रवादी याला कितीसा पाठिंबा देते यावरती शिंदेची राजकीय गणितं ठरतील. थोडक्यात काय तर एकनाथ शिंदेचं सुनेत्रा पवारांसाठी बारामतीत येणं हे वरवर दिसतं, तेवढं सरळ नाहीये. त्यामागे भविष्य काळातली भाजप विरोधातली राजकीय गणितं लपलेली आहेत हे मात्र नक्की. बाकी या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.